हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू धिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आजचा हा आपला व्हिडिओ थोडासा वेगळा आहे. थंबनेलवरून तुम्हाला कळलेलंच असेल की आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय काय आहे. तर फ्रेंड्स, आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा अर्थातच आपण डॉक्टरांकडे जातो. परंतु आपल्याला जर वेगवेगळ्या प्रकारचं जर दुखणं असेल तर आपण एकाच प्रकारच्या डॉक्टरांकडे जातो का? तर नाही. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अर्थातच डॉक्टर आहेत. जसे की डोळ्यांचा जर त्रास असला तर आपण डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जातो, किंवा हाडांचा त्रास असला तर हाडांच्या डॉक्टरांकडे जातो. हृदयासंबंधी काही त्रास असला तर आपण त्या डॉक्टरांकडे जातो. म्हणजेच वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे हे डॉक्टर आहेत. मग आता हे जे डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांना इंग्रजीतून काय म्हणतात ते काही जणांना माहिती असेल, काही जणांना नसेलही. तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे जे डॉक्टर आहेत त्यांना मराठीतून तर आपण ओळखतोच, पण त्यांना इंग्रजीतून काय म्हणतात ते आपण त्याच्या उच्चारासह मराठीतून आणि इंग्रजीतून त्याच्या स्पेलिंगसह सुद्धा बघणार आहोत. तेव्हा तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओ जर आवडला, असा हा आगळा वेगळा व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो जर आवडला तर नक्कीच लाईक करा आणि तो कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तर आता इथे बघा, इथे मी पहिलं लिहिलेलं आहे बालरोगतज्ञ, ज्यालाच आपण लहान मुलांचे डॉक्टर असं म्हणतो. आपण काय म्हणतो, लहान मुलांचे डॉक्टर असं आपण सहज म्हणतो. पण मग आता याला इंग्रजीत काय म्हणतात तर त्याला पीडियाट्रिशियन असं म्हणतात. म्हणजे PEDIATRICIAN. स्पेलिंगची जर फोड केली तर तुम्हाला लगेच याचा उच्चार सुद्धा जमेल. पीडियाट्रिशियन असं लहान मुलांच्या डॉक्टरांना इंग्रजीतून म्हणत असतात. त्यानंतर पुढचं आहे नेत्रतज्ञ, किंवा आपण त्यांना डोळ्यांचे डॉक्टर असं म्हणतो, डोळ्यांचे डॉक्टर. मग आता डोळ्यांच्या डॉक्टरांना इंग्रजीतून काय म्हणतात? ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट. म्हणजे OPTHALMOLOGIST. ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट. स्पेलिंगनुसार सुद्धा तुम्ही इथे उच्चार करू शकता, म्हणजेच डोळ्यांचे डॉक्टर. त्यानंतर नेक्स्ट आहे स्त्रीरोगतज्ञ, म्हणजेच त्याला म्हणतात गायनेकॉलॉजिस्ट. गायनेकॉलॉजिस्ट म्हणजेच काय तर स्त्रीरोगतज्ञ. म्हणजे GYNAECOLOGIST, गायनेकॉलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ञ. त्यानंतर नेक्स्ट आहे पोटविकारतज्ञ. म्हणजे पोटाचा वगैरे काही त्रास असला तर आपण कुठे जातो? पोटविकारतज्ञाकडे जातो. त्यांनाच इंग्रजीतून म्हणतात गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट. गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट असं त्याला इंग्रजीतून म्हणतात. GASTROENTEROLOGIST, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट असं त्याचं इंग्रजीतून नाव आहे पोटविकारतज्ञ डॉक्टरांचं. ते स्पेलिंगची जर तुम्ही फोड केली तर तुम्हाला त्याचं उच्चारसुद्धा व्यवस्थित करता येईल. कारण उच्चार थोडेसे बोलायला जरी तुम्हाला कठीण वाटत असले तरी तुम्ही याच्यानुसार उच्चार केले तर तुम्हाला ते सहज लक्षात राहतील. आता नेक्स्ट आहे अस्थिरोगतज्ञ, किंवा आपण त्याला हाडांचे डॉक्टर असं म्हणतो. मग हाडांच्या डॉक्टरांना इंग्रजीतून काय म्हणतात तर ऑर्थोपेडिक सर्जन. ऑर्थोपेडिक सर्जन म्हणजे ORTHOPEDIC आणि SURGEON. ऑर्थोपेडिक सर्जन. स्पेलिंगनुसार उच्चारसुद्धा तुम्ही करू शकता, म्हणजेच अस्थिरोगतज्ञ किंवा त्याला आपण हाडांचे डॉक्टर असं म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट आहे, सध्या तर लोक या डॉक्टरांकडे जास्त जातात, हृदयविकारतज्ञ. हृदयविकारतज्ञ म्हणजेच काय, त्याला म्हणतात कॉर्डिओलॉजिस्ट. कॉर्डिओलॉजिस्ट म्हणजे CARDIOLOGIST. कॉर्डिओलॉजिस्ट म्हणजेच काय, हृदयविकार तज्ज्ञ. त्यानंतर आता नेक्स्ट आहे त्वचारोगतज्ञ. आता त्वचारोगतज्ञ त्याला इंग्रजीतून म्हणतात डर्मॅटॉलॉजिस्ट. डर्मॅटॉलॉजिस्ट म्हणजेच काय, त्वचारोगतज्ञ. म्हणजे DERMATOLOGIST, डर्मॅटोलॉजिस्ट असं तुम्ही त्याचा उच्चार स्पेलिंगनुसार करू शकता, म्हणजेच त्वचारोगतज्ञ. त्यानंतर नेक्स्ट आहे कर्करोगतज्ञ, किंवा कॅन्सरचे जे डॉक्टर असतात त्यांना म्हणतात ऑन्कोलॉजिस्ट. म्हणजेच ONCOLOGIST, ऑन्कोलॉजिस्ट असं त्यांना म्हणतात, कर्करोगतज्ञ. त्यानंतर आता नेक्स्ट आहे मानसोपचारतज्ञ. मानसोपचारतज्ञ त्यांना इंग्रजीतून म्हणतात सायकॅट्रिस्ट. म्हणजेच PSYCHIATRIST, सायकॅट्रिस्ट. आता सायकॅट्रिस्ट म्हणजे याचं जी स्पेलिंगची सुरुवात आहे ती पीने झालेली आहे, यसने झालेली नाही आहे, लक्षात ठेवायचं. सायकॅट्रिस्ट असं त्याचं इंग्रजीतून नाव आहे. त्यानंतर आता नेक्स्ट आहे किडनी विकारतज्ञ. आता किडनी विकारतज्ञ हे दोन प्रकारचे मी इथे लिहिलेले आहेत. ते
कोणत्या प्रकारचं काम करतात किंवा कोणत्या प्रकार आजारावर असतात ते सुद्धा मी इथे तुम्हाला सांगणार आहे. आता किडनी विकार तज्ज्ञ एक आहे नेफ्रॉलॉजिस्ट, म्हणजे NEPHROLOGIST, नेफ्रॉलॉजिस्ट. आता नेफ्रॉलॉजिस्ट हे जे असतात तर ते काय करतात, तर जे काही किडनीचे आजार असतात त्यांना फक्त औषधांनी ते ट्रीट करतात, त्यांना नेफ्रॉलॉजिस्ट असं म्हणतात. आता त्यानंतर नेक्स्ट आहे मूत्ररोगतज्ञ, म्हणजेच याला म्हणतात युरोलॉजिस्ट, UROLOGIST, युरोलॉजिस्ट. आता हे जे डॉक्टर असतात ते काय करतात, किडनीचे जे इश्यू असतात त्यांना सर्जरीद्वारे ते ट्रीट करतात, त्यांना युरोलॉजिस्ट असं म्हणतात. आणि नेफ्रॉलॉजिस्ट वेगळे असतात की ते फक्त मेडिसिनने जे काही किडनीचे डिसीज असतील ते त्यावर मेडिसिन देत असतात आणि ही सर्जरी करत असतात. आता नेक्स्ट आहे दंतवैद्य, की ज्याला आपण दातांचे डॉक्टर असं म्हणतो. आता दातांच्या डॉक्टरांना इंग्रजीत काय म्हणतात हे तर मला वाटते बहुतेक जणांना माहिती असेलच, कारण सध्या दातांचे प्रॉब्लेम्स पण खूप यायला लागलेले आहेत. त्यामुळे तुम्ही नक्कीच केव्हा ना केव्हा तरी दातांच्या डॉक्टरांकडे या दंतवैद्यांकडे गेलेले असालच. तर या डॉक्टरांना, दातांच्या डॉक्टरांना इंग्रजीत काय म्हणतात ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.